फलटणमध्ये डॉक्टरने आत्महत्या केली आणि माजी खासदारांच्यावर आरोप होता. हे बघा, चौकशी चालू आहे. खरं काय खोटं काय मला माहित नाही, पण दोषी कोणी जरी असलं तर व्यवस्थित पोलिसांनी किंवा जे काय शासकीय यंत्रणांनी चौकशी करावी. असे अनुचित प्रकार होता कामा नये, घडता कामा नये. आणि कोणी जरी असलं तरी शिक्षाही झाली पाहिजे. कारण की सातारा जिल्ह्याची जर एकंदरीत परंपरा जर पाहिली तर ह्या जिल्ह्याने केवळ महाराष्ट्रालाच नाही, एक देशाला काम केलं. चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून असेल, असे नेते होऊन गेले. वेगवेगळे संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रात, ह्या निरनिराळ्या क्षेत्रात महाराष्ट्रालाच जर त्यांनी या जिल्ह्यांनी पहिल्यापासून प्रतिनिधित्व केलंच आहे. आणि दुर्दैवाने असं जर घडत असेल तर असे अनुचित प्रकार भविष्यकाळात होताच कामा नये. आणि त्यात करता मी उद्या मुख्यमंत्र्यांशी बोलणारच आहे, किंवा आज मला त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही. पण मला खात्री आहे की त्यांनी यंत्रणा जे असतील शासकीय यंत्रणा ते कुठेही कमी पडणार नाही. आणि माझं विनंती राहील संपूर्ण त्या भागातल्या, ज्या भागात या घटना घडल्या त्या भागातल्या लोकांना, तिथं ज्यांना काय माहिती असेल या संदर्भात तर त्यांनी जरूर ती माहिती इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे द्यावी. आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर अशा लोकांना म्हणजे त्यांना कुठली शिक्षा द्यावी, त्यांना एकच म्हणजे फाशीशिवाय दुसरी काही शिक्षा असू शकत नाही.